विमान धावपट्टीवर जाण्यासाठी तयार आहे, परंतु दुसरे विमान लँडिंग होत असल्यामुळे ते थांबले आहे. इंजिनचा आवाज वाढत आहे. नमस्कार मित्रांनो, मातीची हाक कॉल ऑफ द अर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कधीकधी प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो आपल्या मनाला, विचारांना आणि भावनांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. चला तर पाहूया. विमान धावपट्टीवर येते. विमान वेगाने धावते आणि आकाशात झेपावते. क्षणातच पृथ्वी मागे सरकू लागते. रस्ते, घरे, शेतं सगळं हळूहळू लहान होत जाते. मनात उत्सुकता, थोडी धडधड आणि नव्या अनुभवांची चाहूल. खिडकीतून बाहेरचे दृश्य, शहर, नद्या, डोंगर आणि हिरवीगार शेती दिसत आहे. वरून पाहिले की पृथ्वीचे सौंदर्य आणखी खोलून दिसते. हिरवीगार शेतं जणू निसर्गाने विणलेली सुंदर चादर. विमान ढगांमध्ये प्रवेश करते. खिडकी बाहेर पांढरे ढग आणि तो क्षण येतो. विमान ढगांच्या मिठीत शिरते. काही क्षण सर्वत्र शुभ्र धुक्यांची चादर पसरते आणि असे वाटते जणू आपण स्वर्गाच्या दाराशी पोहोचलो आहोत. आता ढगांच्या वरचे दृश्य, सूर्यप्रकाशात चमकणारे ढग. ढगांच्या वरचे जग किती शांत, किती निर्मळ. खाली पांढऱ्या कापसासारखे ढग आणि वर अथांग निळे आकाश. सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे दृश्य. जर हा प्रवास सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी असेल तर आकाशातील प्रत्येक रंग मनात कायमचा कोरला जातो. सोनेरी, केसरी आणि गुलाबी छटा. निसर्गाची ही रंगांची उधळण शब्दात मांडणे अशक्य आहे. शांत संगीतासह अंतिम दृश्य. या उंचीवर आल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते. आपण कितीही मोठे वाटलो तरी निसर्गापुढे आपण खूप छोटे आहोत. आणि कदाचित म्हणूनच आकाशातला प्रत्येक प्रवास आपल्याला नम्रता, शांतता आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. हे मात्र तितकेच सत्य आहे. जर तुम्हालाही हा आकाशातील प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच निसर्गरम्य प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण.